नाशिक महानगरपालिके संबंधित असल्याने त्या कॉन्ट्रॅक्टर लोकांना बोलून सांगितलेलं तुम्हाला टेंडर परवडते का, परवडत असेल तर काम करायला घेऊ नका. त्यांनी काम तुम्ही मला सांगा, आम्ही जनता आहोत. जनता मग ऐका, आमच्या रोडला ट्रॅक कापा. माझा ऐका, आम्ही टॅक्स भरत असताना आमच्या रोडला आम्ही पैसे कमी येतात का? आम्ही नागरिकाला कुठे त्याच्यात आवाज खाली आवाज प्रश्न नाही. मी जनता आहे, मी टॅक्स भरतो. तुम्हाला बोलायचं आवाज जास्त मोठा करायचा, आवाज जास्त मोठा करायचा जबाबदारी पाहिजे. तुम्ही जरा टोमॅना बोल चला आमच्या बरोबर. साहेब मी आवाज मोठा करणार. तुम्ही आमचं जे पत्र आहे ते मला वाटतं टाइमपास वगैरे घेता तुम्ही बघा. आणि ते रस्त्याचं काम कोणी केलं रे? ते त्यांच्याच अंतर्गत सीसी रोडला भेगा पडले, तडे गेले सगळे. काल तुम्हाला सांगितलं ना, सरकारने आमच्या डेप्युटीने सांगितलं. 2 ते 3 दिवस पाणी करायला गेली. पाणी करायला आम्ही वाट बघतोय. ते म्हणले मंगळवार येतो. आज कुठला वार आहे? त्यांनी तुम्हाला काय बोललं तर काय सर? ते मला स्वतः डोंबरे म्हणाले होते की मंगळवारी आम्ही येतो, आपण संयुक्त दौरा करू तिथे. म्हणजे आमची मागणी अशी होती. आज आमदारांची मिटिंग लागली नागरिकांकडे, तिकडे गेले ते. ठीक आहे, आमदार ठीक आहे, जनतेचं काय करणार की नाही? हा करतील ना जनतेने. तुमच्या राऊंड काय रोडची वाट लागली तिकडे. तुम्ही सोबत होता, तुम्ही काय बोलला की 2 दिवसामध्ये पाहणी करतील. का नाही आले? पत्र काय दिलं? बाळ काळ झालं ना बोलणं. काल कुठे आलोय मी? पत्र काय 12 जूनचं आहे. काळे नाही आत्ताच्या आत्ता चला साहेब तुम्ही आमच्यासोबत. आम्ही त्यांच्यावर डिपेंड नाही राहणार. तुम्ही चला सोबत आमच्या. आम्ही डोंबरे साहेबांना घ्यायला आलो. डोंगरे साहेब मी फोन आता केला बघा त्यांना. करू शकत नाही. तर मागच्या वेळेस गागरवाडीमध्ये बांगर साहेबांची व्हिजिट होती, असेच क्रॅक पडले होते. जागावर ब्लॅकलिस्टेड आणि अधिकाऱ्याला सस्पेंड केलं होतं. मग ती कुठली कारवाई होती? कुठल्या विषय? सिसी रोडचा विषय. पण आम्ही विचार एमसीना पण तुम्हाला की साहेब भेगा पडल्या त्यावेळेला तुम्ही काय कारवाई केली होती?